पुढे जाऊ, बातमी येते गडचिरोलीमधनं। 2 चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावरती घेऊन आई वडिलांनी जवळपास 15 किलोमीटरची पायपीट केलेली आहे। अत्यंत धक्कादायक संतापजनक असा हा प्रकार गडचिरोलीमधनं समोर येतोय। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातल्या येरागड्डा गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। चिमुकल्यांना ताप भरल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे नेलं गेलं। चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पदरित्या मृत्यू झाला अशी माहिती सध्या पुढे येते। मृत्यूनंतर आई वडिलांनी रुग्णालय गाठलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता। शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह खांद्यावरती घरी नेण्याची वेळ या आई वडिलांवरती आलेली आहे। त्याची ही दृश्य, मन हेलावणारी दृश्य गडचिरोलीमधनं समोर येत आहे। काळीच पिळवटून टाकणारी अशी घटना आहे जी गडचिरोलीमधनं समोर आलेली आहे। शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे अखेर आपल्या चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावरती घेऊन जवळपास 15 किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ या दाम्पत्यावरती आली। अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे ताप असताना सुद्धा डॉक्टरकडे नेण्याऐवजी या 2 चिमुकल्यांना पुजाऱ्याकडे नेण्यात आलं आणि त्यातच या दरम्यान या 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला अशा स्वरूपाची माहिती आहे। तर यावरती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात। ॲम्ब्युलन्स मिळालीच पाहिजे, काय प्रश्न आहे हे त्या ठिकाणचं प्रशासन बघेल। पण हे खरं आहे की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष सत्ता चालवण्याची संधी मिळाली, माती केलं सत्तेची। भामरागडमध्ये काँग्रेसने 50 वर्ष राज्य करून त्या भागाचा विकास केलाच नाही। गडचिरोली अविकसित राहिलं। राज्याच्या मानव विकासामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 35व्या क्रमांकात यात काँग्रेसवाल्यांनी ठेवलं। या राज्याच्या विकासाचा विचार लागला नाही।